मी जास्त दिवस नसणार आहे. रविराज साबळे पाटील यांना तुम्ही ओळखतच असाल. सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात. सुरुवातीला शेतीविषयक व्हिडिओ टाकायचे, त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा, सामाजिक कार्यकर्ता, त्याबरोबरच आता पॉलिटिकल कंटेंट देखील टाकायला सुरुवात केली आहे. यांचे सोशल मीडियावरती फेसबुक, इंस्टाग्राम सर्व काही मिळून 35 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया म्हणलं तर चाहते आले, चाहत्यांबरोबरच विरोधक देखील आले. 2 दिवसापूर्वी यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलल्यामुळं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, त्यांच्या घराची रेकी केली जात आहे. काय आहे तो व्हिडिओ पाहून घ्या. मी जास्त दिवस नसणार आहे. का बोलतोय असं? फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूच्या कुत्र्यांनी ठरवलंय की माझा काटा काढायचा. खूप सारे थ्रेट येत आहेत, धमक्या येत आहेत. खरं बोललं की बुडाला आग लागते. प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारले जातात. एखादा भिकारचोट विरोधक चुकला तर त्याला बी आम्ही घोडा लावायचं काम केलंय. माझ्या छातीवरती कायम तिरंगा आहे. तो फक्त दाखवण्यासाठी, तो जगण्यासाठी आहे. या भारत देशासाठी, या मातृभूमीसाठी मला काहीतरी करायचंय. मला इथल्या सामान्य माणसाचा आवाज व्हायचं होतं, म्हणून मी बोलत आहे. माझं अगदी आयुष्य सुंदर आहे. माझी शेती तुम्ही बघताय कशी बहरली आहे. जगण्यापुरतं कमवतो आणि त्याच्यावरतीच जगतो. मला दुसऱ्या कोणत्या गोष्टींची अपेक्षा नाहीये. पण या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असताना या सत्ताधाऱ्यांची नीती एकच आहे, साम दाम दंड भेद. नाही ऐकलं, नाही शांत बसला तर मारून टाकायची नीती पण यांची आहे. आणि त्याचा प्रत्यय मला मागच्या 8-10 दिवस झालं येतच आहे. असंख्य धमक्या, असंख्य मेसेजेस, असंख्य कॉल, आणि त्याच्यावरती एकच, तुझं आता काही खरं नाही. मग मला फडणवीसांना विचारायचंय की तुम्हाला प्रश्न विचारलेले आवडत नाहीयेत, मग त्या खुर्चीवरती काय झक मारायला बसलात का तुम्ही? एक हाती कारभार करायचा आहे तर मग तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर सरळ सरळ या महाराष्ट्रात हुकुमशाहीच घोषित करायची ना. सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, सरकारला प्रश्न विचारायचे नाही, म्हणजे तुमचाच सगळा मनमानी कारभार आणि सामान्य जनतेने काय करायचं असंच. ही कुठली नीती आहे राजकारणाची तुमची? बरं, आम्हाला राजकारण नाही करायचं, आम्हाला फक्त आमचे हक्क मागण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारायचेत. कारण की सरकार म्हणजे सामान्य जनतेसाठी मायबापाच्या भूमिकेमध्ये असतं. कोणाला विचारणार, कोणाला सांगणार आमचं दुःख? अहो, तुम्ही सरळ सरळ शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम करता, तरी पण तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत. तुमच्या आजूबाजूचे बगल बच्चे, तुमच्या जवळची माणसं, तुमचे कार्यकर्ते जो प्रश्न विचारतो तुम्हाला, जे तुमचे मुळव्यात चाटण्यामध्ये व्यस्त आहेत, ते आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देणार. तुम्हाला 1000 वेळा पत्र लिहिलंय मी, त्याच्यावर एकदाही कारवाई झाली नाही, एकदाही त्याच्यावरती कोणती ऍक्शन घेण्यात आली नाही. ठीक आहे, क्रांती घडवायचीच असेल तर आम्ही आमचा जीव द्यायला तयार आहेत. तुम्ही आमचा जीव घ्या आणि आमचा आवाज बंद करा. तोपर्यंत आम्ही शांतता कधीच बसणार नाहीत. शेतकऱ्याची अवलाद. हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर या व्हिडिओवरती प्रचंड प्रतिसाद मिळाला. चाहत्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि विरोधकांनीही पाहिला. त्यामुळेच मी जसं म्हणलं तसं चाहते आले, त्याबरोबरच विरोधक देखील आले. त्यांचा कंटेंट काही लोकांना आवडला तर काही लोकांना आवडला नाही. त्यामध्ये त्यांना भरपूर कमेंट्स आले. त्यामध्ये त्यांनी हा सर्व पब्लिसिटी स्टंट होता, कॉन्ट्रोवर्शियल कमेंट होती असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आज एक व्हिडिओ टाकला. अंडभक्तांनो, आहेत का तुम्ही? असणारच तुम्ही कुठे जाणार आहे? तर तुम्ही आता नेत्यांचं मुळव्यात चाटून आला असतात तर ऐका. आता ऐकताय का? हा, तर सकाळी व्हिडिओ टाकला होता की मला धमक्या येत आहेत, असंख्य थ्रेट येत आहेत, मारण्याचा कट रचल्या जातोय. मागच्या दिवसांमध्येच माझ्या घराची रेकी पण करण्यात आली धाराशिवच्या CID डिपार्टमेंट कडून. अजून खूप साऱ्या गोष्टी घडल्यात. आम्ही मरणाला घाबरणाऱ्यातली नाही आहेत. शेतकऱ्याची अवलाद आहे. जेव्हा मरायचा वेळ येईल, जेव्हा कट रचणारे समोर येतील, तेव्हा छातीवरती गोळ्या झेलू आम्ही, पाठीवरती नाही. पण काही अंडभक्तांचं म्हणणं आहे की पब्लिसिटी स्टंट. कशासाठी पब्लिसिटी करू? महाराष्ट्रातलं प्रत्येक घर ओळखतं मला आणि ते प्रत्येक घर प्रेम देतं मला. 1-2 नव्हे तर 35 लाखांच्या वर फॉलोअर्स झालेत. हे अंडभक्त जेव्हा काही नव्हतं, 1-2 काय म्हणतात ना, 50-50 हजार फॉलोअर्स होते, तेव्हा बी हेच म्हणत होते की काय करणार तू. पण आता यांच्या नाकामध्ये मोती जड व्हायला लागला, म्हणून हे अशी थेर करायला लागली. मी पब्लिसिटी स्टंट करतच नव्हतो. मी फक्त फडणवीसांना सांगत होतो की असले छक्के चाळे करण्यापेक्षा डायरेक्ट समोरासमोर येऊन भिडा. जर तुमच्यात लईच दम आहे तर घ्या माझ्या समोर
आणि माझ्यासोबत एखादी मुलाखत, एक महाराष्ट्रातला, या भारतातला सामान्य नागरिक म्हणून, तुमच्या सरकारमध्ये राहत असलेला एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मग तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही आमची अवकात विचारणार का? तुम्ही कुठले जहागीरदार झालात? तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणजे आमचे नौकरच झालात. मी तुम्हाला जाहीररित्या सांगतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी असलात तरी पण सामान्य जनतेचे तुम्ही नोकरच आहात. आणि असं तुमचे प्रधानमंत्री सुद्धा म्हणतात, मी प्रधानमंत्री नाही तर प्रधान सेवक आहे. सेवक म्हणजे नोकरच. मग तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकारच आहे, त्याला लायकी असण्याची काय गरज आहे? उलट आमची लायकी जास्त आहे, कारण की आम्हीच तुम्हाला निवडून दिलंय. काय फडणवीस जेव्हा काहीच नव्हते त्यावेळेस त्यांची लायकी होती का मग मुख्यमंत्री व्हायची? कुठेतरी अंडभक्तांना झेपना सोसना म्हणून तुम्ही या काय म्हणतात ना छक्क्या चाळ्यांकडे निघालात. पण एक गोष्ट सांगतो, माझ्या जीवाला आज पण धोका आहे, उद्या पण असणार आहे, भविष्यात पण असणार आहे. कारण की मी डायरेक्ट भिडतोय या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, यांच्या बुडाला आग लावण्याचं काम करतोय. म्हणून यांच्या ढुंगणाखाली असा जाळ लागायला लागलाय. सामान्य जनता जागृत व्हायला लागली, शेतकरी जागृत व्हायला लागला. हे झेपना यांना. मी भिणाऱ्यातला नाहीये. मी बोलायचं बंद केलंही नाही, कधी करणारही नाही आणि भविष्यात कधी थांबणारही नाही. तुमच्या प्रस्थापितांच्या खुर्च्या एक दिवस नाही उकळून फेकल्या तर हा पट्ट्या रविराज नाव नाही लावणार. आता बऱ्याचशा लोकांना यांचा कंटेंट आवडतो आणि बरेचसे लोक यांच्या कंटेंटला विरोध देखील करतात. परंतु त्यांना मिळालेली जीवे मारण्याची धमकी, त्यांच्या घराची रेकी केल्याची गोष्ट, या सर्व गोष्टी आणि यांची सत्यता पडताळणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की सोशल मीडियावरती भरपूर जण ॲक्टिव्ह असतात. काही लोकांना न्यूज चॅनलवरती न जाता सोशल मीडियावरील कंटेंटवरती जास्त विश्वास वाढलेला आहे. त्या काळामध्ये न्यूज चॅनलची भूमिका, यामुळं सोशल मीडियावरील कंटेंटला लोक जास्त पसंती देत आहेत. तर या सर्व घटनेबाबत, यांना मिळालेल्या धमकीबाबत, थ्रेडबाबत तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.